हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय यांना वंदन करून कराड शहराजवळील पाचोड या समाजाला माझा मानाचा जयशोर आहे. एक गोष्ट मी वारंवार सांगतो तुम्ही आरडा बंद करा डेमकचे इकडे बसा आणि तिकडे बसा राहू दे उभा राहायचं काय करत तुम्हाला गप्प बस न. पावसात सुद्धा मराठा समाज एकत्र यायला लागला आणि आपला सगळा बैठकाचा खेळ आज प्रत्येक जागेवर पाऊस येत तरी पण रस्त्यावरती पावसामुळे गावागावातील लोक उभा आहेत. बर हा आता लक्षात आलं. आम्ही कोल्हापूरचा दौरा टाकलेला होता आणि तुमच्या त्यामुळं ही पाऊस असताना सुद्धा आपण एवढ्या ताकदीने आलात त्याबद्दल तुमचं मनापासून कौतुक. खरंच मी प्रत्येक जागेवरती सांगतो पश्चिम महाराष्ट्रातला मराठा समाज जागा झाला याचा आम्हाला खूप आनंद वाटतो. विशेष करून मला लय आनंद आहे. कोणी जागा करायची आहे परंतु पश्चिम महाराष्ट्रात तो डाग लावला होता. पश्चिम महाराष्ट्र एकत्र येत नाही तो सदन भाग आहे आणि सदन भाग असल्यामुळं ते एकत्र येत नाहीत. कुणीतरी आपल्या पूर्वी काळात एखादा म्हणला असेल 30 शब्द मारून टाकला पश्चिम महाराष्ट्रातला मराठा एक येत नाही. आपण सगळ्यांनी एक गोष्ट शिकणं खूप गरजेचं आहे. मुळावरती धाव बसता जातो फक्त तुम्ही आणि आम्ही एकजूट नसल्याचं तेवढंच एक कारण आहे. आपण एक आलो नाही की आपल्या मुळावरती घाव बसतोय. आता मात्र पक्षाच्या पलीकडे जाऊन हे सगळे फोकस माहितीच लावले. त्यांच्या डोळ्यावर नको टाकू नाही ते म्हणते आता बाकीचा प्रॉब्लेम नसेल ना त्यांच्या मीडियावाल्याला अंधार नाही ना आता. आपल्या मराठा समाजाला एकजूट नसल्यामुळे आपल्यावरती काही झाले. आता मराठा समाज रक्त जाळून एकजूट होऊन लढाई लढायला लागलाय. तिथे सुद्धा विषारी लोकांनी जातीवाद पसरायला सुरुवात केली. काही गरज नसताना आपल्या मराठा समाजाच्या नोंदी रद्द करायचं काम चालू केलं. हे बोलू नका तुम्ही दोघं. आपला समाज कष्टाळू समाज ताकदीने संघर्षात उतरलाय हे खपतच नाहीये. मी जसा पश्चिम महाराष्ट्रात 3-4 दिवसापासून आहे एक पण गाव नाही माय बापा
की ते रस्त्यावर नाही, एक पण नाही असं की रस्त्यावरती नाही, ताकदीनं मराठी रस्त्यावरती. याला परिवर्तन म्हणलं जातं स्वतःच्या जातीचं आणि स्वतःच्या लेकराचं. त्याशिवाय कल्याण होणं शक्य नाही. पश्चिम महाराष्ट्र भरात सदन असेल, त्यांच्याकडे बागायती असेल, फळबागा असतील, आनंदाची गोष्ट आहे. पण त्याबरोबर एक गोष्ट विचार करणं गरजेचं आहे भविष्याचा. आज तुमच्याकडे कोणाकडे 10-20 एकर जमीन असेल, ती 50 वर्षानं अर्ध्या एकरवर येणार आहे. आणि कोणाकडे 2 एकर असेल, तो गुंठ्यावरती येणार आहे. जगणं मुश्किल होईल. पुढच्या पिढीचं जगणं मुश्किल होऊ द्यायचं नसेल तर आत्ता सावध व्हा. आणि सावध झालात, सावध तुम्ही झाला नसतात, तुम्ही चिखलात बसलाच नसतात. मराठ्यांसाठी सगळेजण चिखलात बसले. अन्यायाची जाणीव झाली हे आपल्या समाजात खूप महत्वाचं आहे. तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात मराठ्यावरती अन्याय झाला आणि उठाव पश्चिम महाराष्ट्रातून सुरुवात झाली. तुमच्या त्या रॅल्या बघून, गावागावातले लोक बघून, विदर्भातले कुणबी मराठी आणि मराठी दोघे फोन करून म्हणाले, आम्हाला जळगावला बैठक घ्यायची, आम्हाला नाशिकला बैठक घ्यायची, आम्हाला नागपूरला बैठक घ्यायची, अमरावती यवतमाळला बैठका घ्यायच्यात, बुलढाणा अकोल्याला पण घ्यायच्यात. इतकं परेशान केलं तुमची एकजूट बघून आम्हाला. इथून गेल्याच्या नंतर मला नुसत्या बैठकाच घेणं आहे. 29 ऑगस्टला डायरेक्ट जाऊन उपोषणालाच बसावं लागणार आहे. नसता उपोषणाच्या अगोदर 15-20 दिवस तरी आराम करावा लागतो. पण आता विलाजच नाहीये. अन्यायच त्या स्वरूपाचा मराठा समाजावरती झालाय. कटच रचला गेला. मराठ्यांना आरक्षणात ठेवायचंच नाही. त्याचा अर्थच ते होतोय 58 लाख नोंदी द्यायच्या नाही. ही सरकारचा कट आहे. तुम्ही एकजूट नाही राहिले तर मराठी आरक्षणापासून बाजूला जाणार. आपण लेकरं बाळा मोठे करू, आरक्षणाची एकही नोंद रद्द होऊ शकत नाही. शब्द आहे माझा तुम्हाला. पण तुम्ही जर पक्षात विसरलात, पक्ष मोठा होणार आहे, नेता मोठा होणार आहे तुमच्यामुळे. होणार म्हणजे होणार. तुमचे स्वतःचे लेकर संपले म्हणून तुम्ही समजायचे. लेकर मोठे होऊच शकत नाही तर आज शिक्षण आपण करूच शकत नाही. प्रचंड शिक्षण महाग झालं नाही. करायचं ठरवलं, काहीच कारण नाही, काहीच कारण. तरीही विनाकारण 4 नोंदी रद्द केल्या. यांनी सगळ्यांनी मिळून ठरवलं 52 कोळ्याच्या माध्यमातून नोंदी रद्द करायची. ऍडमिशन केलेले पोरं, नोकरी केलेले पोरं हे पूर्ण टेन्शन मध्ये आले पाहिजे. आणि ते साहजिक आहे. एखादी नोंद जर रद्द झाली तर समाज आणि समाजाचे पोरं टेन्शन मध्ये येतात. आपण कुणबीतून घेतलंय, नोकरीला आपण कुणबीतून लागलोय, आता काय करायचं. समाज सहजपणानं यांनी पसरलेल्या गैरसमजमुळे अडचणीत येऊ शकतो. गैरसमज पण तसाच पसरलाय. 4 नोंदी रद्द केल्या आणि मीडिया ट्रायल घेतली. मराठा समाजाला काय झालंय कळा नाही. मी पण विचार केला, असं काय झालं की नोंदी रद्द झाल्यात. 150-200 वर्षापूर्वीच्या नोंदी रद्द होऊ शकतात, हे शक्यच नाही. त्याच्यात शोध घ्यायला गेल्याच्या नंतर 52 कोळ्याचं पत्र सापडलं. संभाजीनगरचा निर्णय झालाय. जात पडताळणी समितीने निर्णय दिलाय, यांचं व्हॅलिडिटी प्रमाणपत्र द्या. बघा बर का, मराठा समाजाची किती फसवणूक केली जाते. आपण गाफील राहिलो. 60-70 वर्ष
मुर्दा पडायला लागला समाजाच्या लेकराचा. आपल्याला जागा होणं लय गरजेचं आहे. काही कारण नसताना निर्णय दिलाय जात पडताळणी समितीनं, व्हॅलिड प्रमाणपत्र देऊन टाका म्हणून, सकाळी रद्द होतं. अरे तेच तुमच्या लेकराबद्दल झालं तर तुमची काय भावना राहणार आहे? हे सगळ्यात महाराष्ट्रात 58 लाख नोंदी यांना द्यायच्याच नाही, त्यांच्या जीवावरती आल्या. त्यांना सातारा संस्थांचं, कोल्हापूरचं, पुणे आणि औंध गॅझेटियर द्यायचेच नाहीये. त्यांच्या लक्षात येऊन गेलं की जरांगे पाटील पक्का आरक्षण द्यायला लागलाय मराठा समाजाला. कारण मी ओबीसीचं आरक्षण मागत नाहीये, माझा मराठा समाज सुद्धा मागत नाही. आम्ही आमची जमीन या पाचोड फाट्यावरची 2 एकर आहे, तिचा 7/12 सापडला, ती जमीन द्या म्हणतोय फक्त. ओबीसीचा 1% आरक्षण आम्हाला द्या म्हणत नाहीयेत आम्ही. तुमच्या लक्षात येतंय ना? या पाचोड फाट्यावर किंवा कराड तालुक्यात तुमची 2 एकर जमीन आहे, तुमच्या नावावरती 7/12 आहे, तुम्ही फक्त तुमची ती जमीन द्या म्हणताय. समोरच्यावर अन्याय कसं काय होऊ शकतो? येऊ आम्ही त्यांचे 2-4% मागितलेत का? आम्ही म्हणलं का 2-4% आरक्षण आम्हाला द्या? आम्ही फक्त आमची जमीन द्या म्हणतोय. तशी आमची नोंद सापडली, आम्ही कुणबी प्रमाणपत्र द्या म्हणतोय फक्त. त्यांना तीही पचत नाहीये. त्यांच्या लक्षात येऊन गेलं हे पक्का आरक्षण जर आता दिलं तर मराठा नोकरीत खूप जाणारे, शिक्षणात जाणारे, आणि तो जाऊ द्यायचा नाही. मी तर पक्का आरक्षण घेणारच. बावनकुळ्या काय कुणी येऊ दे, कुणी पण येऊ दे. अरे मला आता पत्रकारांनी विचारलं, जो राज्याचा प्रमुख आहे देवेंद्र फडणवीस, या माणसानं असे शब्द वापरलेत, बावनकुळे असं करू शकत नाही. अरे एवढं मोठं पत्र आहे, आज सकाळी कबूल केलं तिने, आज सकाळी दिल्यात बावनकुळेनी मी पत्र दिलंय म्हणून. आणि आत्ता देवेंद्र फडणवीस साहेब आत्ता म्हणतात 4-5 वाजता आमचा मंत्री असं करूच शकत नाही. अरे काय नीतिमत्ता आहे तुमची? मराठ्यांविषयी इतका द्वेष असाव? मराठा समाजाच्या लेकरा बाळाचं वाटोळं करून तुम्हाला काय मिळणार आहे? तुम्ही त्याला टार्गेट करून ओबीसीचा काय संबंध याच्याशी? पत्र दिलंय बावनकुळेनं, तो काय ओबीसी म्हणून मंत्री नाही झाला. तिथं सगळ्या मराठ्यांनी, सगळ्या जातीने त्याला मतदान केलं म्हणून तो मंत्री झालाय. इथं ओबीसीचा काय संबंध? आणि त्याला ओबीसी म्हणून टार्गेट करू नये, इतकं टार्गेट करू नये. त्याने चूक करायची नाही. फडणवीस तुमची जबाबदारी होती. आणि महाराष्ट्रातल्या 6 करोड या तमाम मराठ्यांना आशा होती की फडणवीस खरं बोलतील आणि फडणवीस म्हणतील बावनकुळेची झालेली चूक आम्ही दुरुस्त करतो. हे अपेक्षित होतं आम्हाला. तुम्ही मराठ्यांच्या लेकरावरती अन्याय केलेल्या माणसाला पाठबळ देता, त्याची पाठराखण करता. काय राज्य चाललंय? तुमच्या डोक्यातल्या हवा काढा गाड्या एकदा. तुम्हाला वाटत असेल आम्ही मुसलमानाला त्रास दिला, आम्ही दलितांना त्रास दिला, आम्ही शेतकरी संपीत आणला या राज्यातला, आम्ही मायक्रो ओबीसी संपीला, सगळा धनगर आम्ही संपवला, आम्ही त्यांचं पण नाही ऐकलं. तुम्हाला वाटत असेल बंजारा समाजाचंही तसंच केलं. तुम्हाला वाटत असेल आदिवासीच्या सगळ्या योजना आम्ही खाल्ल्या, आमचं कोणी काय केलं नाही. डोक्यातली हवा काढा काढा. तुम्ही मराठ्याच्या नादी लागताय बरं का? तुमची अशी जिरवी की रस्त्यावर सुद्धा उतरून देणार नाही. अरे ही कोणती शाळा आहे? जाहीरपणानं त्या माणसाने पत्र काढलंय आणि तुम्ही म्हणता त्याला टार्गेट करू नये. तुम्ही त्याचे कान टोचायला पाहिजे होते. तू केलेली चूक मला भोगायची वेळ आली. याच्यात काय दुही निर्माण करायची का फडणवीसांना मुख्यमंत्री होऊन? मी नसतो सोडत. ते स्वप्न पण बघू नका. गैरसमजाच्या बाहेर या. तुम्ही केलेल्या चुका आणखीनही सांगतो. एकदा जर 29 ऑगस्टला आंदोलन सुरू झालं मग काय खरं नाही.
पुन्हा मी आणि मराठी माघार घेणार नाही आणि शेवटचं आंदोलन करायचं तुम्हालाही सांगतोय. करणार असले तर आपल्याला शेवटचं आंदोलन करायचं. सातारा जिल्ह्यातल्या एक तुम्ही सगळ्यांनी आजपासून तयारी करायची. तुम्ही एवढेच लाखाच्या बरोबरीचे चिखलात बसलेत म्हणजे तुम्ही लय करोड झाला दादा. एवढं सोपं नाही. चांगला चांगला मोठ्यातला मोठा नेता जरी आला पश्चिम महाराष्ट्रातले माणसं चिखलात नसतात बसत. तुम्ही सगळ्याला कोलिता पण तुमच्या लेखावर अन्याय झाला. तुम्हाला ही जाणीव झाली हेच नाही झालं. तुम्ही बावनकुळ्या कोल्हाच म्हणून समजायचा. आता मी तर सोडतच नाही त्याला. त्याला मी सोडित नाही कारण ती प्राणीच वेगळा दिसतोय. असा माणूस इतका छान आणि सुंदर कुणाच्या ऐकिवात बी नाही बघण्यात बी नाही. तिथं बरेबरी आहेत. कमीत कमी ते भांग तरी पाडते. याला भांग पाडायला नाही. त्यात मराठ्याच्या नादी लागला. 92 कुळ ऐकलं 96 कुळ ऐकलं येतो यायला. 52 कुळे कुठून आलो मधी. अरे वेगळंच आहे नाही. त्याच्यात मराठ्याच्या नादी लागला. फडणवीस पाठराखण करतोय. मराठ्या हो मी एक संदेश सांगतोय. सगळ्या पक्षातल्या आमदार खासदार आणि मंत्र्यांना मराठ्यात तुमच्या नाकावर टिचून मराठीचं वाटोळं केलं बरं का त्यांनी. जेवढे मंत्री आमदार अरे आम्ही जागे आहेत मराठे गरीबा. तुमच्यापेक्षा आम्ही बरे. जातीच्या अस्तित्वाची लढाई आम्ही गरीब मराठी लढतोय. कधी काळी तुमच्यावर जर वेळ आली ना आम्ही गरीब मराठी नाही येणार तुमच्यात मग. कारण तुम्ही आमच्यात येत नाहीये. एक बावनकुळे त्यांनी मराठ्याच्या सगळ्या मंत्री आमदाराच्या नाकावर टिचून मराठ्यांचं वाटोळं केलंय. मराठ्यांचे नेते एवढं समाजाच्या लेकरावर आलं संकट बघूच कसं काय शक्य आहे. पुन्हा फडणवीस पाठराखण करणार. तुम्हाला आणखीन एकदा सांगतो लय महागात पडन बर का. त्या बावनकुळेच्या नादी लागून तुम्ही विनाकारण तिसऱ्याच्या जोडू नका. याच्यात बावनकुळेनी स्वतः मान्य केलंय पत्र दिलंय म्हणून. यापेक्षा फडणवीसांना काय पाहिजे. मराठ्यांच्या नेत्यांनी समजून घ्या. फडणवीसांना मराठ्यांचं प्रेम आहे का नाही. का मराठा गुलाम करायचा आहे. मराठा फक्त मतदानापुरता ठेवायचा का काय हे मराठ्यांच्या नेत्याने आता विचारायची वेळ आली. नसता मराठी जर एकदा मागे लागले गाडी सुद्धा बसून देणार नाहीत. शांततेत मराठी नुसते मुंबईला गेलते. अर्धे मंत्री मुंबईच्या बाहेर गेलते. आता तर दाट शक्यता आहे मराठी बहुतेक आता मुंबईकडेच जायचं म्हणायचा अंदाज आहे. परिस्थिती मला वाटतं फडणवीसांनी व्यवस्थित करावी. खाली बस. शक्यतो अरे लय अवघड असत आपलेच काय आता काय लय अवघड असत. इथं जर असं करते बावनकुळ्या गेला असतो. आता फडणवीसांचं काम नाही आहे माणसावर माणसं घालणं. ओबीसी म्हणणं आणि त्याच्याविषयी बोलू नाही. त्यांनी चूक केली नाही
हे फडणवीस साहेबांचं स्टेटमेंट पूर्ण चुकीचं. त्यांना हे नाही दिसलं का की तू मराठ्यावर अन्याय केलाय? फडणवीसांचं तेही स्टेटमेंट व्हायला पाहिजे होतं की तुम्ही मराठ्यावर अन्याय केलाय, ते पण मी सहन नाही करणार. चुकीच्या माणसाचं समर्थन करायचं, त्याची पाठराखण करायची, हे फडणवीसांना शोभत नाही. कारण ते राज्याचे मुख्य व्यक्ती आहे, संविधानाच्या पदावर बसलेत, राज्याचं पालकत्व स्वीकारलंय. त्या माणसानं चुकीच्या माणसाचे पाठराखण करणं म्हणजे मराठ्यांनी समजून घ्या आता मराठ्यांचा यांना किती द्वेष आहे आणि मराठे यांना 100% संपवायचे. पण यांना माहित नाही मराठे कधीच कोणाच्याच बापाला संपत नसते. मराठे जर जातीवर उतरले तर मराठे इतके मोक्कार आहेत. त्यांनी माग एकदा भांडण केलते, इथून हाणायला सुरुवात केली तर अफगाणिस्तान पोत हाणीत होते. हाणायचं संपलं तरी हाणीत होते. विचित्र आहे ते. तिकडे भव्य झेंडे गाडले त्या मराठ्यांनी अफगाणिस्तानमध्ये. इथं जर त्यांचं डोकं सरकलं, त्यातली त्यात तुमच्याकडे पहिलवान लई आहेत. ते काय एकदा बोकांडी बसलेला बावनकुळ्या उठणारच नाही. तू विनाकारण मराठ्यांचं वाटोळं करू नकोस. आणि फडणवीसांनी सुद्धा चुकीच्या माणसाचं पाठराखण करू नये. भयानक वेळ येऊ शकते, आंदोलन खूप मोठं होऊ शकतं. तुमच्या डोक्यातला गैरसमज काढा. कारण ती एक कोण कोण हसीना काकू का कोण होती, कोणत्या देशाचे पंतप्रधान अक्का, तिकून इकडे रट्टे खाऊन पळून आली. विमानाने जाऊन द्यायना तिला, गाडीने जाऊन द्यायना वाटग्याने आली. लोक लोक असते, जनता जनता असती. जनतेचा मालक कुणी नाही, जनता ही सगळ्याचा बाप असते. इथं सगळे लोक कदारले जातात. तुम्हाला असा भयानक कुठं होईल? लोक न्याय घेण्यासाठी अन्यायाच्या विरुद्ध खूप मोठा संघर्ष करू शकतात. तुम्ही ती वेळ येऊ देऊ नका. बावनकुळ्यासाठी, चुकीच्या माणसासाठी राज्यातलं वातावरण जर फडणवीस साहेब दूषित करणार असले तर हे अत्यंत चुकीचं आहे. तुम्हाला आणखीनही सांगतो, मी आणखीनही आशावादी आहे. फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब दोघंही तुमच्या झालेल्या चुकास तुम्ही सुधारा. मी मात्र मराठ्यांना वाऱ्यावर सोडून मागे सरकू शकत नाही. मी मराठ्यांसाठी कोणत्याही टोकाला जाऊ शकतो. मी समाजाला मायबाप मानलाय आणि त्या मायबाप समाजाच्या लेकरा बाळाचं लेकी बाळाचं वाटोळं मी नाही होऊन देऊ शकत. जी किंमत मोजायची वेळ येईल ती मी मोजी, पण मी हटू शकत नाही. कारण आता कुठं माझा मराठा समाज एकत्र आलाय आणि कुठंतरी आता मराठा समाजाला आशा झाली आपल्या लेकरा बाळाचं लेकी बाळीचं कल्याण होईल. तुमचे लेकर अधिकारी झाले तर तुम्हीच मोठे होणार आहे. ही संघर्ष माझ्यासाठी नाहीये, माझ्या समाजाच्या लेकरासाठी. म्हणून मराठ्यांनी जागे व्हा. सगळ्या पक्षातले मराठी, जेवढे मराठ्यांचे नेते, आम्हाला अपेक्षा आहे शेवटची तुमच्याकडून. खासदार, आमदार, मंत्री असाल, तुम्ही पक्षाचे ज्येष्ठ मोठाले नेते असाल, आम्हाला शेवटच्या क्षणाला तुमच्याकडून अपेक्षा आहे. यांनी जाणीवपूर्वक आपल्या जातीचे गोरगरिबांचे सोन्यासारखे लेकर अडचणीत आणायचं षडयंत्र रचलंय. समाजाच्या लेकराच्या मराठ्यांच्या सगळ्या नेत्यांनी उभा राहा. मराठ्यांच्या गरिबाच्या पाठीशी माझे हात जोडून विनंती आहे तुम्हाला. आता खरी वेळ समाजाला साथ देण्याची, समाजाच्या लेकराला साथ देण्याची योग्य वेळ समाजाच्या मराठ्यांच्या नेत्यांनी, आमदार, मंत्र्यांनी लक्षात घ्या. तुम्ही जर साथ दिली नाही तर तुमच्या डोळ्यात देखता मराठा समाज संपवून टाकते. जे खरं आहे तेच बोललोय. मराठा समाजाच्या नोंदी करायला, रद्द करायला बावनकुळेनं पत्र दिलंय, ते आहे तेच सत्य बोललोय.
सत्याच्या पाठीशी आणि समाजाच्या लेकराच्या पाठीशी उभा राहण्याची वेळ मराठ्यांच्या सगळ्या आमदार मंत्र्यांवरती आता आली. मराठे उघड्या डोळ्याने यावेळेस बघणार आहेत. समाज आणि समाजाचे लेकर संकटात सापडलेले असताना कोण मंत्री, कोण आमदार, कोण माजी आमदार, कोण नेता आमच्या मदतीला आला हे मराठे लक्षात ठेवणार आहेत. आणि तुम्हालाही सांगतो, जो मराठ्यांचा नेता आपल्या लेकरा बाळाच्या आणि आपल्या जातीच्या मदतीने येईल तोच आपला, जो येणार नाही तो आपल्या रक्ताचा नाही. आपल्याला पर्यायच नाही. अरे ते काहीच नसून ते बावनकुळे मराठ्यांचा माग लागलाय आणि मराठ्यांच्या एवढा बलाढ्य टाकते असून हे खाली मान घालून बसणार. क्षेत्रीय मराठी आहेत का आपण? अरे आपल्या छत्रपती शिकवलंय आपल्याला ताटमानेनं जगायचं, ताटमानेनं. खाली मान घालून मिंद्यासारखं नाही जगायचं, गद्दार नाही करायची, जातीच्या पाठीत खंजीर नाही खुपसायचा, ताटमानेनं जगायचं. मराठ्यांचे एवढे मोठे बलाढ्य नेते सगळ्या पक्षात, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, बेसराम, लय मोठे पक्ष आलेत. कुंकून आलेत कोणाला माहिती. आपण आपले नेते कधी काळी आपल्या लेकरा बाळावर संकट आलं साथ देते म्हणून मोठे केलेले. मराठ्यांचे नेते, आमदार, खासदार, मंत्री कधीतरी आपल्याला कुणी जाणीवपूर्वक त्रास दिला, आपल्या बाजूने उठतील म्हणून आपण त्यांना मोठे केले. आणि ते आता मोठे झाले गरीबाला विसरले. हे म्हणायची वेळ येऊ देऊ नका. तुमच्या डोळ्यात देखता आमचे सुद्धा मंत्री आहेत, आमचेही खासदार, आमदार आहेत. अरे त्यांच्या छातीवर नाचून त्यांनी मराठ्याच्या नोंदी रद्द केल्यात बावनकुळेने. अरे मराठ्याचे नेते खऱ्याला खरं तर म्हणा, तुम्ही आमचे नाहीयेत असं म्हणायची वेळ आमच्यावरती येऊ देऊ नका. गरीब हा गरीब असतो, तो भावनेशी जुडलेला असतोय. त्यांनी स्वप्न बघितलंय गरीब मराठ्यांनी, शिकून मोठं व्हायचं आणि अधिकारी व्हायचं. त्याला जर सरकार होऊ देणार नसलं तर तुम्ही बोललं पाहिजे समाजाच्या बाजूनं. कारण उंचीवर नेणारा समाज आहे तुम्हाला, दुसरं कोणी नाही. आणि तो समाज अडचणीत आलाय, तुम्ही बोलत नाहीत बावनकुळ्यासाठी. त्याला तर मी तुम्हाला सांगतो 100% नीट करणार. त्याला तुम्ही सोडीतच नाही. आता त्यांनी एक एक पुढं घालायला सुरुवात केली. एक 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 बावनकुळ्या, तुला सांगतो मी लय गंड्याचा आहे, मी लय चित्र प्राणी आहे. मी 30-35 वर्षाचे साम्राज्य ते उद्ध्वस्त केले. तो उद्ध्वस्त करायला मला वेळच लागणार नाही. तू चूक कबूल कर, आणखीनही बी भाजप डुबू नको. तो आहे एकट्यामुळं फडणवीस आणि सगळं भाजप डुबन. कारण मराठ्याचा एकदा राडा लय बेकार आहे. पश्चिम महाराष्ट्र पुरा खरबडून जागा झाल्यामुळं अख्खा महाराष्ट्र जागा झालाय. इतकी भयानक लाट उसळली आता महाराष्ट्रात. मराठ्यांना ह्यो अन्याय सहन झालाच नाही. बावनकुळ्याचं आपलं कवा काही झालेलं नाही. त्याला कधी आपण कधी बोललो नाही, त्याला कधी बघितलं नाही. काय त्याला या अवदासात सुचली मराठ्यांच्या नोंदी रद्द करायच्या. सध्या सगळ्यात खुश आहे, आनंदी जीवन, आनंदी झोपत असून तर छगन भुजबळ फुल झोपत असेल, तो आरती घेत असेल तर आता 2 हाणीत असेल. तेव्हा असं बरं झालं याच्या गळ्यातलं फडं गुतलं. कारण मी कधीच खोटा आरोप करत नाही मायबापावर. मी कधीच खोटा आरोप करत नाही. यावेळेस त्याचा या प्रकरणाचे काही संबंध नाही. मराठ्यावर संस्कार आहेत, बळच कोणावर आरोप करून बदनाम नाही करायचे. याच्यात बावनकुळे शिरसाट, शिंदे साहेबाच्या सांगण्यावर त्यो आणि फडणवीसच्या सांगण्यावर येऊ. फडणवीसने जर सांगितलं नसतं तर फडणवीसांनी बावनकुळेची पाठराखण केलीच नसती, अजिबात केली नसती. त्यांना आता मराठेच संपवायचे, नोकरी शिक्षणात येऊ द्यायचे नाही.
आणि मी खोटा आरोप करत नाही. मी याच्यात या प्रकरणात छगन भुजबळचं नाव घेतलं का, धन्याचं, आणि त्याला उठून बी नाही देणार. मराठ्याच्या नादी लागलेल्या मी सोडितच नाही. भली दुसरे ओबीसीचा एखादा मोठा करणं व्हायना, मराठ्याचा वाटा गेलेला नाही. आणि मराठ्यांनी तसं कणखर वागायचं शिका आता इथून पुढे. आपल्या जातीला टार्गेट करणाऱ्याला पुन्हा पुन्हा वर नका येऊन देऊ. मुंडक्यावर पाय देता येईल लेकराच्या आपल्या. टायमाला हे पाय पडतेत, हात जोडतेत, आपल्या आईच्या पाय पडतेत, बापाच्या चपला सकट पडतेत. मया दया थोडी तुमची आता कमी करा. तुम्ही मया दया केल्यामुळं हे लोक आता समाजाच्या लेकराला समाजाला त्रास द्यायला लागले. आपल्याला जरा हुशार होणं आता गरजेचं आहे. मी तुमचं पुन्हा एकदा याच्यासाठी कौतुक करतो. 2 सभा चिखलात झाल्या आणि गरिबाच्या लेकरासाठी तुम्ही पावसात आणि चिखलात बसलात. तुमचं मनापासून कौतुक. तुमचा उपकार मराठा समाजाचे लेकर कधीच विसरणार नाहीये. कधीच गरिबाचे लेकर तुमचा उपकार विसरणार नाहीत. फक्त 29 ऑगस्टला तुटून पडा. शेवटी जाताना 2-3 गोष्टी सांगतो. तुम्ही सगळ्यांनी गाव ना गाव पिंजून काढा. घराघरात मराठ्यांना जाऊन सांगा आपल्याला हे शेवटचं निर्णायक आंदोलन करायचंय. सगळे JR घेऊन अंमलबजावणी करायची. एक सुद्धा मागणी 23-24 मागण्यापैकी एक पण मागे ठेवायची नाही आता. कारण सरकारवर आता भरोसा राहिला नाही. सरकार आता जवळपास स्पष्ट करू पाहत आहे की आम्ही मराठ्यांना संपवणार, मराठ्यांच्या विरोधात आहेत, आम्ही जातीवादी आहेत. हे सरकार आता सिद्ध करायला लागले. कारण बावनकुळ्याला त्यांनी झापायलाच पाहिजे होतं, परंतु पाठराखण करायला लागलेत. त्यामुळं मी टप्प्यात आल्यावर घेतो काम. असं नसतं. मी मराठ्यांना जो आत्मविश्वास जागा केलाय ना, मराठ्यांना जे बळ मिळालंय ना, इमानदारीच्या जोरावरती माझ्या आणि प्रामाणिकपणावरती बळ मिळालं. यांना माझ्याकडून एकच आशा आहे, काही झालं तरी हे पोरग मराठ्यांशी धोका नाही करणार. आणि मी पण ज्याचा कार्यक्रम करायचा त्याचा टप्प्यात आल्याशिवाय करीत नाही. टप्प्यात आला की वाजूला पुन्हा सोडत नाही. मी विसरून नाही जात. वेळेची वाट बघतो. योग्य वेळ गेला ना माहित नसेल तुला. आपलं नाही डेंजर कान भाऊ. मी कवाशी काय करीन कोणालाही म्हणत नाही, परत श्रेय पण घेत नाही. मग हळूच काम असत. आपल्याकडं लैगनी मी कावे कोणावर कोणचा डाव टाकीन ना, फडणवीसांना आणखीन सुधारलं नाही. शेवटचा डाव होता फडणवीसचा, त्याला आणखीन कळा नाही उधळेलाच कस काय. मै सुद्धा काहीतरी पोच असेल ना, म्हणून पत्र हाती लागले ना माझ्या. आपण मी काहीतरी असतो. जातवान मराठ्यांचं पिल्लू आहे. जातवान अस्सल रक्त आहे. मराठाच बाप आहे, सरकार बाप नाही. आणि हे आता पुढेही सिद्ध होणार आहे. मराठ्यांची थोडीही प्रतिष्ठा कमी होऊ देणार नाही. मराठ्यांना थोडी पण मान खाली घालून जगायची वेळ येऊ देणार नाही. भलं आरक्षण नाही मिळालं तरी चालन, पण मराठ्यांच्या लेकराचं रक्त विकून यांच्याशी कवा जागा फटका करणार नाही, गद्दारी करणार कधीच. याचा अर्थ आरक्षण घेणार नाही असं नाही. आरक्षण तर मुंडक्यावर पाय देऊनच घेणार. यांच्या सुट्टी नाही देणार. मराठ्यांना संकट आल्यावर कोणीच नाहीये. मी तुम्हाला आहे, तुम्ही मला आहे. नसू दे कोणी माग, मी तुमच्या माग आहे, तुम्ही माग राहा. मायावर जाणारी संख्या लई आहे, संकट बी लई आहेत. अरे मायावर एवढं बारीक देणे, मी नुसतं गाडीतच बसलो. काय कोण नाव आहे त्या गाडीच? हा, लई जणांचा बोचा दुखायला लागला. का यांच्या आईच्या नवऱ्याने पैसे दिलेत का? मग तर अर्धे फाशी घेऊनच मरत.
अरे माझी जातवान आहे. त्यांना वाटतंय प्रत्येक जातीत एक सुधारलेला वर्ग असतो, एक श्रीमंत वर्ग असतो किंवा पैशावले असते. तसे माझ्या जातीत आहेत. ज्या मराठा समाजाला व्यवसाय सोडून, उद्योग सोडून, नोकरी सोडून, राजकारण सोडून आमच्यात येता येत नाही, त्यांना घरी बसून आनंद होतो. आपल्याच लेकीबाळीसाठी, लेकरा बाळासाठी लढतोय. आपल्या जो ही गाडी आहे ना, आणि जाऊन दे बस म्हणा. तसंच ते एक पोरग होतं, कोण काढून मला नाव सुद्धा माहित नाही, शपथ सांगतो. ते पोरग त्या सरकुलीला का कुठं आलं धाराशिव मध्ये. तो मला पूजा करायची. आता माझ्याकडून मराठी सायकलीची पूजा करते, रिक्षाचे करते, ट्रॅक्टरचे करतात, काही काही नुसते ट्रालीचीच करतात. माझ्याकडून मोठ्या गाड्याच्या पण करतात. आणि त्या पूजा झाल्या कुलसिक बस म्हणतात. तसा तो एक नमुना आलता. तो म्हणला या गाडीत बसाच लागणार. म्हणलं नको भाऊ. नाही मला बसा. बसलो. आरती काम्या घेतली का काय का. आता तुम्हाला तुमचा समाज गिनीतच नाही. तुम्हाला पैसे खायचेत, पद घ्यायचेत. मला जात मोठी करायची म्हणून जात माझी माया करते माझ्यावर. कोणत्याही थराला जायची तयारी समाजाची माझी माझ्यासाठी. मी त्यांच्यासाठी कोणत्याही टोकाला जातोय. हे शत्रुत्वच मी त्यांच्यासाठी स्वीकारलंय. मरायला भेट नाही. अंगावर यायचं तर टप्परच नाही कोणाची. अरे मी विसुईचा नाही. मी कचाकच घोडे लावतो. एका दिवस तुम्हाला ते वाईट वाटत असेल, पण इलाज नाही. त्यांना तीच भाषा कळती. एकदा मराठ्याला मिळाल्यावर मी संत होईन भाऊ. मग काय का कुणी घोडा लावला तरी म्हणून रामकृष्ण हरी. पण सध्या मला मोकळच राहू द्या. मध्ये 1 वर्षभर शहाणा झालतो मी. हे असे 10-12 जण जमले मराठीचे. ते म्हणले का नाही थोड्या काही गोष्टी कमी करा. म्हणलं बरं तो आता ऐकायला लागतं 4 माणसं. म्हणलं ठीक आहे कमी. चाली हे तर काही करायला लागले. यांना हीच भाषा कळते, त्याला विलाज नाही. आणि तुम्हाला काही नेट आहे का? तुम्हाला काय करायचं? कोणतीही भाषा असो तुम्हाला मिळत आहे ना. गोड बोलून देण्यात यश. यांना कायदेशीर समजून सांगितलं तरी पण देण्यात. आपल्या अभ्यासक म्हातारे झालेत तरी ऐकणार त्यांचं. समन्वयक सगळे दमून गेले. सगळ्या संघटना बंद पडायची वेळ आली. सांगून यांना नाही ऐकलं यांनी. आता कसं काय मिळालं? लाखो समाजाच्या लेकरांचं कल्याण झालं आपल्या आरक्षणामुळे. लाखो कुटुंब सुखी झाले. ते मला करोडच न्यायचे हे स्वप्न बघितलंय मी. मला नाही काय पाहिजे. मी कशात बसलो लगेच याच्यात कम बसला. तुला काय करायचं? तो बापांडे बसू का? मी गाडीत बसन नाही, ट्रॅक्टरात बसन. काय तुला काय घेणे? तो बापन दिली का घेऊन? कष्ट करतात माझे लोक. मराठ्यांचे लोक घाम गाळतात. घाम त्याच्यातून पैसा कमवतात. त्यातून गाड्या घेतात. तुम्हाला चुट्टे चाट्टे धंदे लागलेत. तुम्हाला इकडं हप्ता हाण, तिकडं हप्ता हाण, इकडं फाळका हाण, तिकडं फाळका हाण. तुम्हाला कोण किती? इथं इमानदारीनं काम करावं लागतं. प्रामाणिक रक्त जाळावं लागतं. त्यावेळेस समाज काहीही करायला तयार होतो. आणि मला माझ्या समाजाचे लेकरं लाल दिव्यात बघितलेले बसलेले बघायचे. आरक्षण मी सोडतच नाही. फक्त तुम्हाला सांगितलेलं काम तेवढं इमानदारीनं करा. 29 ऑगस्टला अंतरवालीत आंदोलन सुरू होत आहे. प्रत्येक मराठ्याने आयला तुम्हाला एकदाच नेलं तर मग लय फजिती झाली. तुम्ही ते गाडे लुटिले, कुठे झोके बांधले, फेस पाडा तिथे मुंबईचा सगळ्या. ते अधिकारी परेशान सगळे. कारण आता मराठ्यांचे अधिकारी, मराठ्यांचे नेते सुद्धा आतून म्हणतोय मी शहाणे झाले बरं का बऱ्यापैकी. त्यांच्याही लक्षात आलं की आपल्याच लेकरा बाळासाठी भांडतोय. मुंबईला तुम्हाला एकदाच नेलं भाऊ. ते माझ्याकडे यायचे ते म्हणायचे आमच्या गाडा पळून जा. म्हणजे गाडा कसं काय पळून जाऊ? ते बॅरिकेड नसतं का? मी काय का बघितलेलं नाही ते. म्हणलं एवढं मोठं लोकांचं ते टप्पू रिटर्नच कसं? ते म्हणे नाही त्याला चाका असतात. म्हणलं चाका असतात आणि त्याच्यावर बसलेत. एक पोलीस बिचारा आला पुढून, त्याच्यावर एक बाबा बसलेला. ते म्हणलं बाबा हे बाजूला घ्या. स्टेअरिंग नाही म्हणला त्याला.
एक राऊंड हाणून येऊ दे फक्त मला, त्याचा राऊंड असतो करावं. माझ्याकडे रेल्वेचा खूप मोठा अधिकारी आला आणि तो म्हणला रेल्वेच्या स्थानक मध्ये झोपा, आराम करा, काही अडचण नाही, फक्त एक गोष्ट बंद करा तिथली. म्हणलं काय? ते म्हणलं एकामेकाचं शर्ट धरतात मागून आणि रेल्वे आली, पळा बघ. डोकं उठलो म्हणे त्यांनी, तुमच्या पाय पडतो त्यांना म्हणा गपचूप झोपा. दुसरा अधिकारी आला पीडब्ल्यूचा काकडला, पीडब्ल्यूडीचा. तो म्हणला पोरं झोके बांधलेत. म्हणलं गीत कुठं लिंबा झाडायच. तो म्हणला पुलाला. म्हणलं पुलाला. मराठ्याची शांततेत सुद्धा लय ताकद आहे. अरे काय नाही केलं भाऊ तुम्ही, काय नाही केलं, पण मराठ्यांनी मुंबईची आणि महाराष्ट्राची इज्जत जाऊ दिली नाही. कोणाला धक्का लावला नाही. उलट मराठ्याने दाखवून दिलं आम्ही काय चीज आहेत. भाकरी बंद केल्या दुसऱ्याचे ढिगलच. करडा भाकरी खाल्ली तुम्ही लय चाबरे सगळेजण. तिथं आधी भाकरी मिळाणार एक दिवस, पार्ले पुढे हाणले. दुसऱ्या दिवशी मराठी आणावं लागलेत. म्हणले पार्ले नको, क्रीम आहे का क्रीम. तुम्ही बी लय चाबरे आहेत. अगोदर पार्ले मिळाणार, नंतर म्हणजे ते नको, पार्ले नको, चांगला नाही लागत, क्रीम असेल तर दो. अख्खे मुंबईचे लोक जिवंत केले तुम्ही. मुंबईचे लोक जिवंत केले विचारानं. हे पण एक विचार आहेत, हे सुद्धा खेळ दाखवलेत. मुंबईला त्रास नाही दिला. एक खरंय, आमच्या दुःख आणि वेदना आम्ही मुंबईत घेऊन आलो होतो. आमच्या लेकराच्या, करोड लेकराच्या वेदना आम्ही मांडण्यासाठी मुंबईत आलो होतो. कोणाला त्रास देण्यासाठी नाही. त्रास देणं मराठ्यांचं तसं नसतं. मराठ्याला बेकार आहेत, आखडतच नाहीत कोणाला. मग आम्ही आमच्या शांततेत गेलो, शांततेत आलो. आपण आंदोलन शक्यतो अंतर्वालीतच करू, पण जर सगळ्याचं ठरलं तर बघू. त्याचा बी महा काही भरोसा नाही. शक्यतो मुंबईत सुद्धा आंदोलन होऊ शकतं, कारण मुंबई आमची आहे. कारण त्यावेळेस खेळ पांगायचं माझं आहे का. एकदा आमच्या तिथं जर ठरलंच जायचं, शक्यता कमी आहे, पण समजा शक्यता ठरलंच, बऱ्याच गोष्टी बघायच्या राहिल्यात. इमान कसं उडवतो ते बघायचं राहिलंय. त्यावेळेस ती एक शेअर मार्केटचा बैल बघायचा राहिलाय. बऱ्याचशा गोष्टी, पिक्चरचं थिएटर कुंकड येत बुवा ते बघायचे राहिलेत. मंत्र्यांचे त्यावेळेस मंत्रालय बघितलं नाही, कसं कसं काम असतं, कोणते पेन असते तिथं, कोण कोणचे पेन आणले तर बघितलं पाहिजे. आम्हाला हुशार व्हायचं आहे. आम्ही काय बघू नये का? कोणत्या कंपनीत कोणता मोबाईल बनवतो ते पण बघितलं पाहिजे. मशीनच असतं नेमकं का भाकर थापटून करते, बघू दे ना, आम्हाला शिकून दे ना. आम्ही पण बघितलं पाहिजे तुमचे संडास बाथरूम कसे आहेत, आमचे कसे आहेत. मंत्री गादीवरच झोपतो, खाली चटाईते की तू. आम्हाला बघून दे ना, उशीच घेतो का कसं झोपतो, आम्हाला बघितलं पाहिजे. तुमचा फॅन आमच्या फॅन सारखाच आहे का वेगळा आहे? तू आम्ही जेवतो त्या ताटातच जेवतो का घमेल्यात खातो? बघून दे ना आम्हाला जरशी काहीतरी बघ. अरे बघू दे ना आम्हाला पण. मुंबई बघितलं पाहिजे, आम्ही सगळं बघितलं पाहिजे. मेट्रो कशी पळती, आळी अशी अशी पळती, ती वरून पळती का बघू दे आमच्या पोराला. बऱ्याच गोष्टी बघायच्या राहिल्यात. बऱ्याच प्रॉपर्ट्या बंगले घेतले जाऊन मंत्र्यांनी तिथं, ते पण बघू दे. त्याचे दार कसे आहेत, खिडक्या कशा आहेत. काही शांततेत आम्ही काही पण बघू शकतो. बंधन आहे का शांततेत बघायला? आम्ही कुठं म्हणतो काही करायचं. अरे ते नाही थांबत. मागच्या बारी नागपूरला गेल तर हे बघा, हयात नसलेल्या माणसाबद्दल खोटं बोलू नये. दादा आपल्यात नाहीत, अजित दादा माग खोटं बोलू नये. त्यांचं असं ठरलं होतं, मुंबईत मराठी जवळ आहे तोवर मुंबई सोडायची नाही. दौरे रद्द. उगा तो विषय काढा म्हणून मी सांगायला लागलो. दौरे रद्द. आणि मराठ्यांच्या भाकरी बघितल्या,
आणि मागून आपलं गबाळ येणार होतं म्हातारे दोतर पित्र खोचूनच येणार होते ते. कारण आपण 7 टप्प्यात आंदोलन केलं तर हे कोणालाच माहित नव्हतं. ती पहिला टप्पा होता आपला, पहिला बी नव्हता म्हणायचं पण पहिला होता. इतक्या टप्प्यात ठरलं होतं ते आंदोलन. त्यावेळेस त्यांनी दौरे रद्द करायचं ठरवलं. मराठे मुंबईत आले, फडणवीस नागपूरला गेले, शिंदे साहेब पाठीमागून आले. ते म्हणले फडणवीस साहेब कुठे आहेत? ते म्हणले ते नागपूरला गेले. आणि ते म्हणले दौरे रद्द आहेत, नागपूरला काय गेले? मी चाललो म्हणले दरेगावला. मग ते गेले दरेगावला. अजित दादा आले. अजित दादा म्हणले आपले शिंदे साहेब कुठे आहेत? फडणवीस साहेब? ते म्हणले फडणवीस साहेब नागपूरला गेले. आणि म्हणले शिंदे साहेब? ते म्हणले दरेगावला. आणि ते म्हणले मला एक रट्टे काल ठेवलं काय मुंबईत? मग मी चाललो म्हणले पुण्याला. म्हणजे मराठ्यांच्या शांततेत सुद्धा लई ताकद आहे. मला तुम्हाला शांततेत मोठं करायचं, मला तुमचा वापर नाही करायचा. माझ्या जर दुसरा असता तर मागच मारामाऱ्या झाल्या असत्या. मराठा संपून आरक्षण घेऊन काय करू? माझे समाजाचे लेकरं सुखी समाधानी करायचेत ना. मी माझ्या डावानं मी यशस्वी करतो. तुम्हाला तुम्ही काळजीच करू नका. फक्त आजपासून सगळा सातारा जिल्हा तुम्ही पिंजून काढायचा. हाय काही करू नका, आळशीपणा करू नका. प्रत्येक मराठ्यांच्या घरी जाऊन सांगा. आणि महिलांनी सुद्धा महिलांच्या घरी जाऊन हळदी कुंकू देऊन आमंत्रण द्या. आपल्याला आपल्या लेकी बाळीची लेकरा बाळाची लढाई जिंकायची. तुम्ही फक्त एकच काम करायचंय. मी 29 ऑगस्टला अंतरवाली उपोषणला बसणार आहे. तुम्ही फक्त अंतरवालीच्या आंदोलनाला 29 ऑगस्टला भेट देऊन माघारी जायचं. तुम्ही काहीच करू नका. कुठेही कुणी जाळपोळ दगडफेक करायची नाही. मी तुमचा विजय तुम्हाला मिळवून देतो. आतापर्यंत मी शांततेत 2-2.5 करोड मराठा आरक्षणात घातलाय. आता उगा अंतिम टप्प्यात थोडं राहिले. मी आत्ता जिरतो. 52 कुळे येऊन दे, नाही तर 56 कुळे येऊन दे, नाही तर 19 कुळे येऊन दे, कोणीही येऊन दे. तुम्ही त्याची काळजी नका करू. मी पण काहीतरी आहे हे सरकारला पण माहिती. मी पण एवढा सोपा नाहीये हे त्यांना पण माहिती. कारण माणसात कोत असल्याशिवाय माणसं अंगावर घेत नाही कधी. मी माझे पाटणे थोपटून घेत. मला यांचं सगळं माहिती आहे. 52 कुळ्याचं इतकं गबाळ आलंय माझ्याकडे आता 2 दिवसात. त्यांनी काय काय केलंय, कसं केलंय, कुंकड हाणले, गबाळ हाणलंय, कसं हाणलंय, प्रोटोकॉल म्हणजे काय, प्रोटोकॉल म्हणल्यावर किती द्यावं लागते, नाही म्हणल्यावर काय करावं लागतं, त्याच्याच जवळच्या लोकांनी दिले. त्याचेच लोक येतात जवळचे. चंद्रपूरच्या लोकांनी दिले, नागपूरच्या दिले, मुंबईतल्या दिले. आणखीन पण वेळ गेली नाही. मी 52 कुळे आणखीन डाव टाकला नाही. तोही चूक तू सुधारून घे. माझ्या गरीब मराठ्यावर अन्याय करू नको. जातीवाद आणि तू जातीवादी हे शिक्का तुला लागू देऊ नको. तू जर प्रमाणपत्र रद्द केलेले ते पुन्हा दिले, आमची झालेली चूक, तू केलेली चूक जर सुधारली तो आमचा काही संबंध नाही. मलाही राजकारणाशी काय देणं घेणं. आणि मराठ्यांना शेवटचं सांगतो, तुम्ही कोणत्या पक्षात राहा, मी तुम्हाला पक्षाचं काम करू नका म्हणणार नाही. पण जातीवर वेळ आल्यावर अगोदर जातीचं काम नंतर पक्ष. कारण जात ही आपली बाप आहे, नेता आणि पक्ष आपला बाप नाही. त्यामुळे सगळ्यांनी जातीच्या पाठीशी उभा राहा आणि ताकदीनं सगळ्यांनी शांततेत अंतरवल्या. तुम्ही खूप संख्येनं जमलात त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा मनापासून कौतुक करतो आणि थांबतो. धन्यवाद. सगळ्यांना जय शिवराय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.